आणि हेडलाईन्स नंतर सविस्तरपणे बातम्यांचा आढावा घेऊयात। बातमी आहे पुण्यामधून। एका मांत्रिक महिलेनं पुण्यातील आयटी इंजिनियरची तब्बल 14 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलंय। दीपक डोळस नावाचे हे आयटी इंजिनियर वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिला मांत्रिकाच्या सापळ्यात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसलेत। आपल्या अंगामध्ये शंकर महाराज संचारतात आणि ते दीपक डोळस यांच्या 2 मुलींना असलेले दुर्धर आजार हे बरे करतील असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी फसवणूक केली आहे। त्यासाठी डोळस यांना त्यांच्या पुण्यातीलच नव्हे तर इंग्लंडमधील मालमत्ता देखील या मांत्रिक महिलेनं विकायला भाग पडल्या। तर दुसरीकडे डोळस यांना त्यांच्या मुलींवरती उपचार करण्यासाठी आता पैसेही उरलेले नाहीयेत। तर पुण्यामधील ही घटना आहे। दीपक डोळस यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। आयटी इंजिनियर असणाऱ्या दीपक डोळस यांना तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर येत आहे। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, 14 कोटी रुपयांचा गंडा घातलेला आहे। आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे का? काय हालचाली सुरू आहेत? 2018 पासून हा प्रकार सुरू होता। दीपक डोळस आणि त्यांची पत्नी अंजली डोळस हे 12 वर्ष लंडनमध्ये वास्तव्याला होते। मात्र त्यांच्या दोन्ही मुलींना काही दुर्धर असे आजार आहेत, जन्मजात आजार आहेत आणि त्यांचं संगोपन भारतामध्ये व्यवस्थित होऊ शकतं या उद्देशाने ते भारतामध्ये आले। एका भजनी मंडळाच्या माध्यमातून दीपक खडकेसोबत त्यांची ओळख झाली आणि दीपक खडके हा जो भोंदू बाबा आहे त्यांनी त्याची शिष्य असलेल्या वेदिका पंढरपूरकडे या दोघांना पाठवलं आणि वेदिका पंढरपूरच्या अंगामध्ये शंकर महाराज येतात, शंकर महाराज तिच्या अंगामध्ये संचारतात असं या वेदिका पंढरपूरकरने सांगितलं आणि हे शंकर महाराज तुमच्या दोन्ही मुलींचे आजार बरे करतील असं या दाम्पत्याला सांगण्यात आलं आणि तिथून यांची फसवणूक सुरू झाली। हे सगळे पैसे 14 कोटी रुपये हे आरटीजीएसच्या माध्यमातून म्हणजे बँकेच्या खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। याचे सगळे पुरावे आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी आधी हे जे दीपक डोळस आहेत त्यांना त्यांच्या बँकेमधल्या सगळ्या ठेवी असतील, LIC मध्ये केलेली गुंतवणूक असेल, वेगवेगळ्या पॉलिसीजमध्ये केलेली गुंतवणूक असेल, ते सगळे पैसे त्यांनी आधी ट्रान्सफर करायला लावले वेदिका यांनी त्यांच्या स्वतःच्या अकाउंटवरती। त्यानंतर या दीपक डोळस यांना त्यांचं इंग्लंडमधलं घर, तिथलं फार्म हाऊस विकायला लावलं, पुण्यामधल्या सगळ्या मालमत्ता विकायला लावल्या, पुण्यामधला राहता फ्लॅट देखील विकायला लावला, लोन घ्यायला लावलं। हे सगळं हे दाम्पत्य करत गेलं। कोणालाही आश्चर्य वाटेल की इतक्या शिकल्या सवरलेल्या व्यक्तींनी इतक्या अंधश्रद्धेच्या आहारी का जावं, पण हे दाम्पत्य त्यांच्या 2 मुलींवरती उपचार होतील या भावनिकतेतून या सगळ्या अंधश्रद्धेला बळी पडत गेलं आणि या सगळ्या पैशातून वेदिका पंढरपूरकर हिने पुण्यातल्या महात्मा सोसायटीमध्ये आलिशान असा बंगला खरेदी केलाय। काही कोटींमध्ये ज्या ठिकाणी बंगल्यांची किंमत आहे त्या ठिकाणी ही वेदिका पंढरपूरकर राहते। एबीपी माझानी त्या ठिकाणी जाऊन या अगदी बरोबर आहे, त्यामुळे यांच्यावरती आता काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मंदार। आणि यानंतर थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। सध्या उद्धव ठाकरे हे संभाजीनगर विमानतळावरती